नमस्कार दोस्तों, मेरा नाम है आशीष गायकवाड़ और स्वागत है आप सभी का एक बार फिर से मेरे यूट्यूब चैनल पे। दोस्तों, ये वीडियो का इंट्रो था हिंदी में, लेकिन आगे का पूरा व्हिडिओ होगा मराठीमध्ये। आणि आज आपल्यासोबत आहेत श्रीरामपूर तालुक्यामधील काही तरुण जे आज आपल्यासोबत चर्चा करणार आहेत एक विषय जो म्हणजे निवडणूक 2019। मित्रांनो, 2019 हे वर्ष सुरू झाल्यापासूनच सर्वांना एकच प्रश्न आहे, तो म्हणजे यावर्षी कोणती सरकार निवडून येईल। निवडणूक म्हटले की ज्येष्ठ लोकांचा विचार घेतला जातो, परंतु आज आपण विचार घेणार आहोत सर्व तरुणांचा। तर माझ्यासोबत श्रीरामपूर तालुक्यातील काही तरुण प्रतिनिधी आहेत आणि आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत त्यांचं काय म्हणणं आहे निवडणुकाबद्दल। तर माझ्यासोबत आहेत हर्षल दांगट, विशाल नलवडे, अजून शुभम पवार आणि आकाश भाऊ क्षीरसागर। तर आपण त्यांच्यासोबत बोलूया, चर्चा करूया आणि बघूया याच्यातून काय निष्कर्ष निघतो। तुम्ही सर्वांनी सहभाग घेतला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आय वेलकम यू ऑल। आणि पहिला प्रश्न, 2019 हा वर्ष सुरू झाल्यापासून सर्वांना तर एक म्हणजे एक एक्साइटमेंट आहेच की आता यावर्षी निवडणुका आहे। तर मग निवडणुका म्हटलं तर तरुणाला काय वाटतं वर्षीच्या निवडणुकाबद्दल? तुमच्या पण सुरुवात करू। एक तरुण म्हणून सगळ्यात महत्त्वाचा विषय जो येतो तो म्हणजे आपण आज जगतोय आणि यानंतर आपण जगणार आहोत। जे 2015 पासून आज 19 पर्यंत 14 पासून 19 पर्यंत आमच्या नीड्स होत्या की एक विद्यार्थी दशेतनं आम्ही युवा दिशेकडे त्या 4 वर्षाच्या काळामध्ये आलेलो आहोत। तर खऱ्या अर्थानं विद्यार्थी म्हणून आमच्या ज्या नीड्स होत्या, आमच्या स्कॉलरशिपच्या नीड्स होत्या, आमच्या बस पासच्या काही नीड्स होत्या, त्यानंतर विकासाच्या दृष्टीने जर बघितलं तर युवकांच्या जे काही प्रोटेक्शन युवकांचं असतं, जर बोलायचं ठरलं तर विद्यार्थ्यांसाठी जे शिष्यवृत्ती भेटतात त्या ज्या नीड्स होत्या त्या नीड्स या ठिकाणी आम्ही सरकारकडून खूप अपेक्षा धरल्या होत्या 2019 पर्यंत की आता काहीतरी 2014 नंतर चेंज झाला आहे। या चेंजमध्ये 2019 मध्ये 2019 पर्यंत जो काही भारतामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल झाला, जो 14 मध्ये एक्सेप्ट आपण केला नव्हता, परंतु जो बदल झाला आणि त्यातून प्रत्येकाला वाटलं की आज आपल्याला काहीतरी भेटल, युवक म्हणून आपल्याला काहीतरी संधी भेटल। खरं तर युवक म्हटल्यानंतर त्यांनी जर एखादा दगड हातात घेतला आणि तो आकाशाच्या दिशेने भरकावला तर आकाशाला भगदड पाडण्याचं सामर्थ्य युवकामध्ये आहे। तर एक युवक म्हणून माझी एवढीच एक्सपेक्टेशन होती की युवा पिढीला सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे त्याच्या साधूहिक गरजा, म्हणजे तो रोज फिरतो, हे अँड्रॉइडचं जग आहे, हे गाड्यांचं जग आहे, हे जग म्हणजे पूर्णपणे विकासाने झालेलं जग आहे। आणि मग या जगात वावरताना आम्हाला आमच्या गरजा ज्या अन्न वस्त्र निवारा आहेत त्या गरजांमध्ये अजून एक सर्वात महत्त्वाची गरज या ठिकाणी अपलोड झालेली आहे, अर्थातच ती म्हणजे मोबाईल। आमचं जीवन हे मोबाईलवरती पूर्णपणे बनवण्यासाठी या सरकारने भरपूर प्रयत्न केले, परंतु जे काही वेस्टेज नीड या सरकारने केल्यात त्या म्हणजे 400 कोटी रुपयाचा रेल्वे वायफाय करण्याचा जो खर्च आहे, माझ्या दृष्टिकोनातून हा जर खर्च युवकांच्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून जर खर्च केला असता तर साधारणतः युवकाची शक्ती या ठिकाणी अजूनच पक्की झाली असते। ओके, तर 2019च्या निवडणूक बघताना तुमचा दृष्टिकोन कसा आहे? निवडणुका बघता सर्वात प्रथम बदल हा यावर्षी नक्कीच झाला पाहिजे की जी आपण अपेक्षा धरली होती, सर्वांनी जवळजवळ मोदी लाटेत सगळ्यांनी मतदान केलेलं होतं आपण मोदींना, पण जी बदलाची अपेक्षा होती ती झालेली नाही। ज्या आपल्या भरपूर अपेक्षा होत्या त्यांच्याकडून, पण त्यातली जवळपास आमची तरी एकही अपेक्षा पूर्ण झालेली नाही। तर ती विद्यार्थ्यांची असो किंवा शेतकऱ्यांची असो, आम्ही सर्व शेतकरी कुटुंबातले आहोत। विद्यार्थ्यांची म्हणलं तर आज आमचे भरपूर मित्र ग्रॅज्युएशन झालेले पण घरीच बसलेले आहे, नोकऱ्या नाही त्यांना, की जे सरकारने आम्हाला जे गाजर दिलेलं होतं की विद्यार्थ्यांना तरुणांना ज्या नोकऱ्या भेटतील त्या काय भेटलेल्या नाही। आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी जी 14 पासून नुसते देणार करत आले की ती फक्त आता 2019ला आता निवडणुकांपुरतं आम्हाला गाजर देण्यात येत आहे फक्त। तर बदल हा पुढच्या वर्षी नक्की होणार आणि तो झालाच पाहिजे। ओके, तर आपण येणार विशालकडे। 2019 हा वर्ष बघता किंवा निवडणुकीचं वर्ष आहे, तर मग 2014 ते 2019 काय चित्र बदललंय? 2014 व त्याच्या आधी काय चित्र होतं आणि आता 19 पर्यंत या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये काय चित्र बदललंय? हे 2019 वर्ष सुरू होताच निवडणुकीचे वारे व्हायला लागलेत। 2014 साली मोदी सरकार मोठ्या मेजॉरिटी निवडून आले। या सरकारने तरुणांसाठी इतक्या मोठ्या घोषणा केल्या होत्या, हे म्हटले होते की तरुणांसाठी वर्षाला आम्ही 2 कोटी
रोजगार देऊ, शेतकऱ्यांसाठी इतके मोठे मोठे प्रकल्प आम्ही हमीभाव देऊ, इतक्या मोठ्या यांनी घोषणा केल्या होत्या. पण यावर सगळ्या तरुणांचा आणि देशातील जनतेचा मोठ्या प्रमाणात अपेक्षाभंग झाला आहे. ह्या ज्या सरकार जर घोषणा पूर्ण नाही करू शकत तर यांच्या मॅनिफेस्टोमध्ये याचा समावेश नव्हता करायला पाहिजे ना. म्हणजे तुम्ही इतके मोठ्या प्रमाणात सरकार जनतेला तुम्ही स्वप्न दाखवता आणि त्याचा भंग करता आणि वरतून अपेक्षा धरता की पुढच्या वर्षी 5 वर्षानंतर आम्ही तुम्हाला परत मतदान करू. 2019च्या निवडणूक येत आहे तर त्यामध्ये तुमचं काय अपेक्षा आहे, म्हणजे तुमचं एक्सपेक्टेशन काय ॲज अ स्टुडंट, ॲज अ नाही का यंग जनरेशन म्हणून? आता आम्ही विद्यार्थ्यांसाठी आमचं आत्ताच भैयानं सांगितलं की विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप मुळात आता बरेचसे असे विद्यार्थी असतात की स्कॉलरशिप नाही आले तर त्यांचा शैक्षणिक खर्च भागू नाही शकत आणि सरकारने आत्तापर्यंतही काही शिष्यवृत्ती जमा नाही झालेली. आणि त्याचप्रमाणे तरुणांसाठी रोजगार हा मोठा गरजेचं आहे. तर आता 2 कोटी रोजगाराची सरकारने घोषणा केली होती, पण सरकारच सांगताय की आता सरकारने आरक्षणही दिलं आहे सर्वांना, त्याचं आम्ही स्वागतच करतो. पण सरकारचेच मंत्री नितीन गडकरी साहेब सांगतात की आता सरकारी नोकऱ्याच राहिलेल्या नाही आहे, त्यांचं आरक्षण दिलं आहे, त्यांनी स्वागत करू त्याचं. पण आता तर सरकारने रोजगार ह्या दिलाच पाहिजे सर्वांसाठी. आणि त्यांनी ज्या घोषणा दिल्या होत्या त्या 5 वर्षात काही एवढ्या प्रमाणात काही पूर्ण झाल्या नाहीत असं आम्हाला तरुणांना तरी वाटतं. श्रामपूर कॉलेज RBNB कॉलेजच्या अनुभवातून सांगतो आत्ता की स्कॉलरशिप न मिळाल्यामुळे भरपूर जणांनी MScला किंवा MAला MCOMला ॲडमिशनच घेतलेलं नाही. की त्यांचा खर्च की BScचा खर्च भागला जायचा तरी, पण स्कॉलरशिप वगैरेच्या अपेक्षा होत्या त्यांच्या की त्यावरून MScचा वगैरे खर्च भागेल. पण बऱ्याच जणांनी मग ॲडमिशनच घेतले नाही, घरीच शेती करताय. आता शेती करून पण त्यांना काही फायदा वाटत नाही, पहिलेच किती कर्ज येऊन ठेपलेलं आहे. आणि स्कॉलरशिप न मिळाल्यामुळे मग शिक्षणही अपूर्ण, शेती अपूर्ण, सगळंच. तर आता हे 2014 ते 19 हे 5 वर्ष आता पलटले आहेत. आता निवडणूक आली आहेत, म्हणजे आता निवडणुका होणारच. तर मग जी सरकार निवडून येईल किंवा जे झालंय ते विषय आपण बाजूला ठेवणार, परंतु आता जी सरकार येणार आहे पुढं, तर त्या सरकारपासून आपण काय एक्सपेक्ट करता ॲज अ युथ? हे बघा, युथ म्हणून आम्ही जे एक्सेप्ट करतोय, जे आज ज्या कंडिशनला आम्ही आहोत, या कंडिशनला 2014 मध्ये जे युवक होते ते देखील आज आमच्या कंडिशनमध्ये आहेत. म्हणजे 14 ते 19 पर्यंत कुठल्याही प्रकारचं विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या बाबतीतला विकास हा झालेला नाहीये. ओके. खऱ्या अर्थानं जर बघायचंच ठरलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देखील युवा ज्वलंत होते. त्यांनी खूप काही करायला पाहिजे होतं विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी, परंतु त्यांनी केलं नाही असं नाही, त्यांनी करण्याचा प्रयत्न नक्कीच केला असेल. हा आम्ही कुठल्या विरोधातली या ठिकाणं ग्राह्य आम्ही धरत नाही, विरोध कुठल्याही प्रकारचा करत नाही, परंतु त्यांनी करायचा प्रयत्न केला असेल किंवा नसेल. परंतु शिक्षण मंत्र्यांचा एक छोटासा मुद्दा मला आठवतोय नाशिकमधला. नाशिकमध्ये एक कॉलेज रोडवरती होतं आणि त्या रोडवरचं कॉलेजला या ठिकाणं शिक्षक मंत्र्यांचे लेटर येत होते की कॉलेज हटवलं जाईल. त्या ठिकाणी माझ्या मते एक 2200 ते 2300 मुलं डिप्लोमाचं शिक्षण घेणारे होते. फर्स्ट इयरपासून ते 4th इयरपर्यंतचे डिप्लोमाचे आणि इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणारे मुलं होते. तर त्या ठिकाणी मुलांनी खूप मोठी सर्जिकल स्ट्राईक केली. अर्थात त्याला सर्जिकल स्ट्राईकच म्हणतील, कारण की मुलांनी स्वतःहून मंत्र्याच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केल्या, उपोषणाला मुलं बसले. जसं की आपण बोललोय आणि सर्वांना माहितीच आहे, पूर्ण देशभरात एकच सर्वत्र एक चर्चा आहे, ती म्हणजे 2014ला ही एक लाट होती किंवा त्या लाटेमध्ये लोकांनी मदत केली, म्हणजे हेल्प केली आणि त्याप्रमाणे सरकार निवडून आली. तर मग 2019 साली काही लाटेचा काही प्रभाव पडेल निवडणुकांवर किंवा सरकार बदलेल किंवा अशा काय म्हणजे काय गोष्टी होतील 2019? 2014 मध्ये जे नरेंद्र मोदी किंवा BJP सरकारने जे आश्वासन दिलं होते, त्यामुळे त्या आश्वासनाला बळी पडून आपल्या जनतेने त्यांना मोठ्या प्रमाणे निवडून दिलं. त्यांचे आश्वासन असे होते की आम्ही काळा पैसा भारतात आणणार, दुसरं होतं की आम्ही आरक्षण नाही तर नोकरी देणार, आणि शेतकऱ्यांचे जी कर्ज आहे ते आम्ही 7/12 कोरे करणार. तर 4-4.5 वर्ष झाले आज सरकार बदलून, पण या सरकारने फक्त एकही गोष्ट पूर्ण झालेली नाही. व जी कर्जमाफी दिली त्यात पण एवढे निकष ठेवले व त्याचा काहीच फायदा झाला नाही. गरीब अजून होत चाललाय व श्रीमंत होत चाललाय. ज्या निवडणुकीच्या अगोदर त्यांनी जे आश्वासन दिलं होतं का आम्ही आरक्षण नाही तर नोकरी देणार, आज अशी परिस्थिती का ते आरक्षण वाटत सुटले. पण आरक्षणाचा फायदा काय, जर नोकरी नसेल तर ते आरक्षण घेऊन काय करायचं?
एकदम एकदम अगदी बरोबर असा मुद्दा हर्षलने मांडलाय. जर नोकरीच नाही तर आरक्षणाचा फायदा काय? फायदा काय? आणि दुसरी गोष्ट की आता निवडणुकीच्या तोंडावर ते म्हणताय की गॅस फुकट देत आहे असं म्हणून. गॅस फुकट देत आहे आणि सिलेंडरची किंमत तुम्ही 1,000 रुपयापर्यंत देत आहे, त्याचा उपयोग काय? लोक एवढे पण येडे नाही की त्यांना कळत नाही की तुम्ही गॅस फुकट देताय आणि सिलेंडर 1,000 रुपयाला करताय. आपला मुद्दा आहे की 2019च्या सरकारपासून मग आपण काय एक्सपेक्ट करणार आता? एक अशी गोष्ट जी तुम्ही एक्सपेक्ट करता. खरं तर आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. जर शेतकरी जगला तर देश जगेल अशी परिस्थिती भारताची आहे. खऱ्या अर्थानं एक युवा पिढीचा मार्गदर्शक, युवा पिढीचा नेता म्हणून जो माणूस आम्हाला साथ देईल तोच आम्हाला आमचा मुख्यमंत्री आणि अर्थातच प्रधानमंत्री पाहिजे. ओके. युवा दृष्टिकोन. ओके. तरुणांना रोजगार हाही सर्वात मोठा प्रश्न आहे की तरुणांना रोजगार उपलब्ध झालाच पाहिजे. आणि नुसते पोकळ आश्वासन यावेळेस तुम्ही देऊ नका, नक्कीच त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. आरक्षण जरी एक वेळेस नाही दिलं तरी तुम्ही तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी एक अपेक्षा सरकारला. सर, यांनी शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव दिला पाहिजे. त्याचबरोबर तरुणांसाठी रोजगार निर्माण केला पाहिजे. या सरकारने अगोदर खूप घोषणा दिल्या होत्या की आम्ही 2 कोटी रोजगार, यात ते काही प्रमाणात यशस्वी झाले असतील, पण आम्हाला तर नोकऱ्या म्हणजे तरुणांना मोठ्या प्रमाणात नोकऱ्या तर काही भेटल्या नाही. 2 कोटी तरी नाही भेटल्या. मग त्यासाठी पुढच्या सरकारकडून आमच्या अपेक्षा आहेत, तरुणांसाठी रोजगार भेटला पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव भेटला पाहिजे आणि सर्वसामान्यांच्या जीवनात थोडाफार मोठ्या फरक पडेल, त्यांची लाईफस्टाईल थोडी चेंज होईल, याच आमच्या सरकारकडून अपेक्षा आहे. जर या सरकारने आपल्या शेतकऱ्याच्या मालाला जर आपण हमीभाव दिला तर कुठलाही शेतकरी हा कर्जमाफीची किंवा पीक विम्याची अपेक्षा ठेवत नाही. हाच शेतकरी पुढे जाऊन आपल्या देशाची अर्थव्यवस्था बळकट बनवू शकतो. सर्वात महत्त्वाचं एक्सेप्टेशन एक व्यापारी वर्गातून, एक युवा व्यापारी वर्गातून असतं, जे 2015-14 मध्ये होतं. आपण जर 14च्या पार्श्वभूमीकडे गेलो तर 2014 जे काही मार्केट कंडिशन होती, आजची मार्केट कंडिशन, 2014ची मार्केट कंडिशन, याच्यामध्ये खूप फरक पडलाय. खऱ्या अर्थानं GSTचा एक वेगळा नवीन फंडा या मार्केटमध्ये घुसलाय. आणि त्या पलीकडं नोटबंदी. आपण जर मुळशी मॅडम पिक्चर बघितला असेल, त्याच्यामध्ये ते गाणं आहेत बड्डे बद्दल. झटक्यात झाली नोटाबंदी, नोटांची बंदी, धंद्यात मंदी. त्याच्यामध्ये देखील याचा उल्लेख केलेला आहे. हे नक्कीच मला आपल्याला सांगायचं वाटतं की प्रत्येकजण प्रत्येकाच्या माध्यमातून हेच सांगायचा प्रयत्न करतो की GST आणि नोटबंदीनी भारताचं पूर्ण चलन हे थांबवलेलं आहे. माझी नवीन एक्सेप्टेशन एवढीच राहील की GST वरती जे काही निकष आहेत ते निकष कमी व्हावेत, मार्केटची पुन्हा एकदा चलन फिरावं व त्याच्यानंतरचं शेतकऱ्याबद्दलचे निर्णय घेणारं सरकार आम्हाला या ठिकाणी पाहिजे. ओके. तर शेतकऱ्यांबद्दल निर्णय घेणारं सरकार असं तरुणांना पाहिजे. आणि दुसरा एक मुद्दा होता की भारतात काळा पैसा आणणार विदेशातून, हा एवढा मोठा मुद्दा होता की त्यावर हे सरकार निवडून आलं. आणि दुसरं राम मंदिर, हे 2 महत्त्वाचे मुद्दे होते. तर काळा पैसा तर अजून तरी गोरा झाला असेल काळा पैसा, पण काय भारतात आला नाही आला, कुठं गेला, त्याची अजून पण काही खबर लागली नाही. सरकारने अनेक असे काही योजना वगैरे आणलेल्या आहेत, जसं की स्वच्छ भारत अभियान. ही चांगली योजना आहे ज्याच्यामुळं भारत आपण ॲटलिस्ट कुठंतरी बघतोय काहीतरी टक्के नाही का की काहीतरी करतायत लोक स्वच्छतेसाठी. सरकार 2014 ते 2019 पर्यंतच्या सरकारच्या भरपूर योजना येऊन गेल्या. तर त्यापैकी कोणती योजना तुम्हाला आवडली? खरं तर केलं नाही तर नाहीच म्हणणार आणि केल्यावर आम्ही कौतुक पण करणार. तर त्यांची सगळ्यात आवडलेली गोष्ट तरी सरकारी विभागांमध्ये किंवा सरकारी आपण म्हणतो कामकाजामध्ये की मराठी सक्तीची केली, मराठी बोलण्यास सक्तीची केली. तो एक मुद्दा मला भरपूर आवडलेला आहे की ज्याची गरज होती. ओके. मराठी सक्तीची केलेली आहे त्यांनी. स्वच्छ भारत योजना ही नक्कीच चांगली होती आणि गोरगरिबांच्या घरी टॉयलेट सरकारने बांधून दिले. आम्ही त्याचं नक्कीच स्वागत करतो. सगळी तरुणाई त्या स्वच्छ भारत अभियानाला पाठिंबाही देते. पण त्याचबरोबर सरकारने जे डिजिटलायझेशन सगळी प्रक्रिया जी ऑनलाईन केली, तर आपण बघू शकता की कर्जमाफी झाली होती महाराष्ट्रात. तर शेतकऱ्यांना म्हणजे घरची सगळे कामं सोडून 2-2 दिवस त्या कम्प्युटरकडे येऊन बसावं लागायचं, दिवस रात्र तिथे येऊन बसावं लागायचं. तर यासाठी मग थोडंफार सरकारने लक्ष दिलं पाहिजे. बरोबर, मुद्दा एकदम अगदी बरोबर मांडला या ठिकाणी विशालने. आणि माझे मित्र शिवम भाऊंनी सांगितलं की चांगल्याला चांगलंच म्हटलं पाहिजे, वाईटाला वाईटच म्हटलं पाहिजे. खरं तर त्यांचे काही निर्णय असे आहेत की त्याचं खरोखर या ठिकाणी आम्ही युवक स्वागतच करतो. खरं तर नागपूरला जाण्यासाठी आमची खूप हाल व्हायची.
म्हणजे आम्ही तर कधी नागपूरला गेलो नाही, परंतु जुने लोक सांगतात की नागपूरला आपल्या भागातून जाणं खूप अवघड होतं. परंतु या सरकारनं समृद्धी मार्ग काढलाय, ज्यातनं खरोखर या गोष्टीचं स्वागत करतो मी. कारण की समृद्धी मार्गाच्या माध्यमातून अनेक शहरं या ठिकाणी जोडणार आहेत आणि त्या माध्यमातून विकास तर नक्कीच होणार आहे. ओके, तर मग आता 2019 साठी आता सर्वत्र चर्चा एकच होती, एक तर राहुल गांधी किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी. तर मग या 125 करोड देशवासी, तर या 125 करोड देशवासियांपैकी फक्त 2च असे चेहरे आहेत का जे पंतप्रधान बनू शकता? यांच्या पलीकडं तुम्हाला काय वाटतं की असं कुठला चेहरा आहे जो पंतप्रधान बनू शकतो, राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या व्यतिरिक्त? खरं तर या ठिकाणं बघायला गेलं तर आपला इंटरव्ह्यू हा हिंदीतनं सुरू झाला होता आणि त्यानंतर तो मराठीकडे आला. त्या पलीकडचा मुद्दा माझ्या मित्रांनी सांगितलं की प्रत्येक शासकीय विभागामध्ये मराठीचं या ठिकाणं अवलोकन केलं गेलं, प्रत्येकाला मराठी बोलण्याची सक्ती केली गेली. खरं तर मग आमचा पण निर्णय हाच असेल की महाराष्ट्रातला मराठी माणूस हा पंतप्रधान झाला पाहिजे. माझी ही तीच इच्छा आहे की एक मराठी माणूस पंतप्रधानपदी असावा. त्यात पहिलं मोठं नाव शरद पवार साहेब आणि दुसरं नितीन गडकरी साहेब. या दोघांपैकी एक जण त्या पदावर बसेल तर सर्वच मराठी माणसांना एक आनंदाचीच गोष्ट असेल. देशातील शेतकऱ्यांना, तरुणांना व सगळ्या जनतेला न्याय देऊ शकेल असा पंतप्रधान आपल्याला पाहिजे, जो की फक्त म्हणजे जुमले हा नवीन शब्द आहे ह्या सरकारच्या काळात, जुमले न देता तो प्रत्यक्ष ॲक्शन करेल आणि सर्वांना सुखी ठेवेल. सुखी या अर्थाने की प्रत्येकाच्या काही इच्छा असतील ते तो पूर्ण करेल. आणि या दोघांनी सांगितल्याप्रमाणे मराठी माणूस जो पंतप्रधान होत असेल तर आपल्या महाराष्ट्रातील तरुणांचा त्यांना नक्कीच पाठिंबा असेल. तर तसं पाहायला गेलं तर पंतप्रधान हा कोणीही झाला तरी चालेल, पण एक मराठी माणूस असला तर चांगलंच आहे. आणि तसंच आपण म्हणतो की आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे, तर सर्वप्रथम आपल्या देशामध्ये जो शेतकऱ्याचा विचार लक्षात घेईल किंवा शेतकऱ्यांसाठी जो लढेल, शेतकऱ्यांच्या जे इच्छा असतील किंवा त्यांच्या पिकाचा जो हमी भाव आहे तो प्रश्न सोडवेल, असा माणूस जर पंतप्रधान झाला तर योग्यच राहील व देशाची अर्थव्यवस्था पण बळकट बनेल. व 2014 जे झालं निव्वळ आश्वासन देऊन जे सरकार निवडून आलं किंवा जाहिरातबाजी करून जे सरकार निवडून आलं, तसं न करता ते आश्वासन दिल्यानंतर ते पूर्ण करण्याची ज्याची तयारी असेल असं सरकार निवडून आलं तर ते भारताच्या दृष्टिकोनातून चांगलंच राहील. ओके, तर मग आता ज्यावेळेस जर आपण निवडणूक बघतो तर मग तुम्ही निवडणूक एक पक्ष म्हणून बघता, एक व्यक्तीकडे बघून निवडणुकाला म्हणजे मतदान करता किंवा पक्षाला बघून मतदान करता, किंवा आपल्या अपेक्षा काय आहेत किंवा ह्या माणसांनी काय करायला पाहिजे हे बघून, म्हणजे तुम्ही काय बघून निवडणुका किंवा काय बघून मतदान करतात, एक युवक काय बघून मतदान करतो? हे बघा, जर गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा विचार केला गेला तर ग्रामपंचायत इलेक्शन असलं तर नक्कीच आपण आपला माणूस बघून काम करतो. त्यानंतर तालुक्याच्या आमदारकीचा जर विषय असला त्या ठिकाणी देखील आपण आपला माणूस बघून काम करतो, जो माणूस काम करू शकतो असा माणूस बघून आपण त्याला मतदान करतो. परंतु देशाचा जर विचार केला गेला, देशाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर ज्या माणसाचं राजकीय अस्तित्व या भारतामध्ये सर्वात नावाजलेलं असेल, ज्या माणसाने काहीतरी भारतासाठी केलंय आणि प्रत्येकासाठी ज्या माणसाचं काहीतरी योगदान आहे, त्या माणसाचा आपण विचार करू. जर युवकांना जर संधीच भेटली की आपली स्वतःचं मंत्रिमंडळ पेश करण्याची, तर मग तुमचं मंत्रिमंडळ तुमच्या पद्धतीने काय असेल? आता तुला पण माहिती, मला पण माहिती की लोक जुन्या काळातले निवडून आलेले कसे, 2री झालेले, 5वी झालेले, 10वी झालेले, जे निवडून होत मोठ्या मोठ्या पदावर गेले, आज केंद्रीय पदावर आहे. तर एक माझी वैयक्तिक अपेक्षा अशी आहे की मला जर चान्स भेटला की मंत्रिमंडळ निवडायचा तर क्रीडा मंत्री हा नक्कीच एखादा खेळाडू असेल. सचिन तेंडुलकरचा जर होकार असेल तर नक्कीच तो क्रीडा मंत्री असेल. एक आरोग्यमंत्री हा डॉक्टर किंवा मेडिकल क्षेत्रातला असेल. एक शिक्षण मंत्री एखादा शिक्षक किंवा चांगल्या पदावर शिकलेला असा माणूस असेल. प्रत्येक ज्या त्या क्षेत्रातला माणूस त्या क्षेत्रातलाच असला पाहिजे. नाहीतर आत्तापर्यंत कसं होत आलं की ज्याला बाराखडी सुद्धा येत नाही तो शिक्षण मंत्री होत आलेला आहे, की ते चित्र बदललं पाहिजे. आतापर्यंत जर आपण चित्र बघितलं तर जे राजकारणी आहेत तेच त्या पदावर होत आहेत. तर मग तरुणांचं म्हणणं असं आहे की जे त्या क्षेत्रामध्ये अव्वल असतील असेच एक मंत्रिमंडळ निवडून यावं अशी सर्व तरुणांची अपेक्षा आहे. तर आपण व्हिडिओच्या शेवटमध्ये आलेलो आहोत आणि काही शेवटचे 2 महत्त्वाचे प्रश्न मी विचारू इच्छितो. 2019च्या निवडणुकामध्ये मोदी सरकार पुन्हा निवडून यावी का, तर यावर तरुणांना काय वाटतं, हो की नाही? अर्थातच नाही.
कारण त्यांच्याकडून ज्या अपेक्षा होत्या की त्या पूर्ण झालेल्या नाहीत आणि त्यामुळं मला तरी वाटतं की मोदी सरकार नाही यावं. आता का मोदी सरकार हे नाही निवडून आले पाहिजे. ओके. तुम्ही सगळ्यांना विचारत होते की मोदी सरकार पाहिजे की राहुल गांधी सरकार पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे, सरकार हे सर्व समावेशक असावं. सरकारने कुठल्याही प्रकारचा भेदभाव कुणातचही करायला नको. सरकारने फक्त तरुणांच्या, शेतकऱ्यांच्या व देशातील सर्व नागरिकांच्या समस्या सोडवल्या पाहिजे, असं सरकार आम्हाला पाहिजे. शेवटचा प्रश्न तो म्हणजे 2019चं सरकार हे कसं असावं हे तरुणांना वाटतं. तर एका शब्दात तुम्ही जर सांगायचं ठरलं तर असं सरकार जो प्रत्येक वर्गाचा विचार करेल असं सरकार निवडून आलं पाहिजे. पहिली गोष्ट धर्मनिरपेक्ष असावं आणि दुसरी गोष्ट की ते शेतकऱ्यांच्या बाजूने असावं. बद्दल जर बोलायचंच झालं, सरकार कोणाचाही येऊ, आपल्या जे काही गरजा आहेत या कधीच कमी होणार नाही आहेत. जर साधारणतः घरची आपण गरज धरली तर रोजच्या ज्या गोष्टी आपल्याला लागतात त्या वस्तू लागतातच. जर सरकारकडून आपण आपली गरज धरली तर आज सर्वात महत्त्वाची जी गरज माझ्या दृष्टिकोनातून मला वाटते आणि युवक म्हणून मला वाटते की माझे भरपूर सारे मित्र आहेत, त्यांना भरती व्हायचं आहे, त्यांना देशाची सेवा करायची, परंतु त्यांच्या घरचे आज विचार करतात की जर माझ्या मुलाला देशाची सेवा करण्यासाठी मला पाठवायचं आहे तर तिथं गेल्यानंतर काही त्याच्याशी विचलित किंवा असा प्रकार घडू नये की माझ्या मुलाला मला या ठिकाणं गमवावं लागेल. म्हणून आज भरतीकडे देखील मुलांचा कल थोडासा कमी होताना दिसतोय. कारण की जे काही सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे आज जे भारतातले जवान आहेत ते या ठिकाणी सिक्युअर आहेत का, हा पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न घेतोय. माझ्या दृष्टिकोनातून जो भारताला सिक्युअर ठेवन, जो भारताची रक्षा करेल आणि जो प्रत्येक युवकाच्या पाठीमागे उभा राहील ते सरकार या ठिकाणी येणं मला गरजेचं वाटलं. महत्वाची गोष्ट की निर्णय घेणारा नेता हवा. की इतके दिवस आपल्याकडे आले की निर्णय लवकर घेत नाही. की समजा सर्जिकल स्ट्राईक असो, ते सर्जिकल स्ट्राईकचा हा मुद्दा मी मगाशीच बोलायला हवा होता की एक चांगलं काम त्यांनी केलेलं आहे सर्जिकल स्ट्राईकचं. की इतके दिवस मागचं जे सरकार होतं की त्यांनी अशी पावलं उचललेली नव्हती की मोदी सरकारने ती उचलली, त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार आहे. पण असं लवकरात लवकर निर्णय घेणारा नेता आपल्याला पाहिजे अशी अपेक्षा आहे. तरुणांना व विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांना न्याय देणारं सरकार आम्हाला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या रोजगाराच्या गरजा, विद्यार्थ्यांच्या तरुणांच्या रोजगारांच्या गरजा, तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी जे प्राधान्य आहे किंवा हवी ती मदत, असं सरकार आम्हाला पाहिजे. ओके. तर अशा प्रकारे आमच्या ग्रामीण भागातील युवकांचं मत आहे की त्यांना एक धर्मनिरपेक्ष असं सरकार पाहिजे. असं सरकार पाहिजे जे तरुणांसाठी काम करेल, जे ॲक्शन करतील, फक्त निव्वळ आश्वासनं सोडून ॲक्शन करतील असे सरकार पाहिजे. तर आपल्या सर्वांचे तुम्ही सर्व इंटरव्ह्यूसाठी किंवा व्हिडिओसाठी आले त्याबद्दल सर्वांचे आभार. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, तुमचे काय विचार असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू.